नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल गिरीश्रीमध्ये. आणि आज आम्ही चाललेलो आहोत गोड्या पाण्याच्या नाळेने ढाकोबा करत दुर्ग आणि मग आम्ही उतरणार त्रिगुंडारा. सध्या आम्ही आहोत इष्ट्याची वाडी, हे म्हणतात त्याला कोल्ह्याची वाडी. हे सिंगापूर गाव आहे, त्याच्यामध्ये वाडी येते. पाटी ग्रामपंचायत शाळा आहे आणि इथूनच आम्ही ट्रेक चालू करतो आहे. इथे तुम्हाला दिसतंय समोरच जवळच नाण्याचा अंगठा, नाणेघाट, त्याच्या बाजूला नाणेघाट, हा जीवधन. आणि तिथे तुम्हाला दिसत असेल तर तो सुळक्याचा एक टिप दिसतंय, छोटंसं वानरलिंगी सुळक्याचा. आणि इथून घोडे पाण्याची नाळ आहे, इथून दाऱ्या घाट आहे जो आपण रिसेंटली केलेला. आणि ह्या बाजूला ढाकोबा आहे आणि त्या बाजूला त्या तीन नाळ दिसते, तिकडे त्रिगुंडारा आणि कुट्याचा दारा आपण तिथून वरती गेलेलो. तर येताना आपण त्रिगुंडाराने करणार. तर पूर्ण आपली अशी वाट असणार आहे. इथून घोड्या पाण्याची नाळ, ढाकोबा करून, दुर्ग करून, उद्या वस्ती करून आपण तिथून खाली उतरणार आहेत. तर असं सगळं प्रयोजन आहे. आणि आपल्यासोबत आहेत सुहास सर, पुढे चालत आहे. थोडं लेट झालं, आम्हाला लवकर चालू करायची होती ट्रेक. आणि वरती पोचायला गाववाले म्हणतात 2 तास लागतात, पण मला असं वाटते की 3 ते 4 तास लागायला पाहिजेत. चलो बघूया. तर ही वाट अशीच जाते सरळ सरळ आणि पुढे नाळेतून वरती जाते. समोर ढाकोबा दिसतोय, इकडे जीवधन. आणि ही वाट आपण दाऱ्या घाटाकडे जाते, हे जे दिसतंय मोठा रस्ता. आणि इकडून एक वाट वळलेली आहे, ती चालली आहे डावीकडची आपल्या घोड्यापाण्या नाळाकडे. तेवढं इथून डायव्हर्जन बघावं लागतं, कारण की 2 वाटा आहेत. पुढे जाऊन हीच वाट अजून 2 वाटांमध्ये डिवाईड होते. एक घोडेपाणी नाळ आणि एक उजव्या बाजूची रिठ्याचा दारा. ते पण आपल्याला पुढे जाऊन बघायला लागेल. आता वसंत ऋतू सुरू आहे आणि पळसाची फुलं आहेत. वरती पळसाचं झाड आहे. पक्षी यातलं मध खाऊन तर ती फुलं खाली पडत आहेत. ही पण खूप औषधी फुलं आहेत, तुम्हाला उन्हाळ्यापर्यंत पाहायला मिळतात सह्याद्रीमध्ये. वाटेत एक ओळ लागतो, मी त्या ओळ क्रॉस करून जायचं आहे आपल्याला त्या बाजूने. ते वाळू काढायला लावली आहे. ओळ क्रॉस करून मग आपल्याला पुढे जायचं आहे. इथून आता आपल्याला वानरलिंगी आणि जीवधन स्पष्ट दिसत आहे. त्यामध्ये आज काहीतरी रॅपलिंग ॲक्टिव्हिटी आहे, व्हॅली क्रॉसिंगची. रोपही दिसते, कॅमेऱ्यात दिसणार नाही. आणि इकडून बावला बावळी सुळका दिसतो हा समोर, याला बावला बावली सुळका म्हणतात. इथूनच आपली अशी घोड्यापाण्याची नाळ आहे. इथून ॲक्च्युली डायव्हर्जन आहे, इथून 2 फाटे फुटलेले आहेत. इथून आपण आलो आणि ही एक वाट जाते आपली घोड्यापाण्याच्या नाळेला आणि ही एक वाट चालली आहे रिठ्याच्या दाऱ्याला. रिठ्याचा दारा इकडे आहे, याच्या बाजूला पाहिजे पलीकडे आपला दाऱ्या घाट आहे. आपण इकडून जाणार आहेत. आता इथून आपण पुढून डायव्हर्जन घेतलं हे घोडेपाण्याच्या नाळेकडे जायला. खरं तर या नदी आहे ही, हिला कनकविरा नदी असे म्हणतात स्थानिक भाषेत. आणि एक कनकविरा नदीच्या नाळेतून आपण चाललेलं, इथूनच ती जाते, ओळ तयार होतो आणि त्याचं नदी तयार होते. आता सध्या पाणी नाही आहे, पावसाळ्यामध्ये इथे तुम्ही इमॅजिन करू शकता किती पाणी असेल. आणि आपण नदीमधूनच चाललेले आहेत सरळ. बघूया कुठपर्यंत नाळेतून जायचं आहे आणि तिथून मग आपल्याला उजव्या बाजूला जायचं आहे. ही घोड्या पाण्याची नाळे आणि ह्या बाजूला रिठ्याचा दारा आहे. ते साठलेलं पाणी आहे पण ते पिण्यायोग्य नाही, शेवाळ वगैरे साचली आहे आणि झिरपतं अजून थोडं थोडं. मी आता वरती चढतो आहे. तर इथे थोडे थोडे पाणी साचलेलं आहे आणि बऱ्यापैकी शुद्ध आहे. बघा नितळ पाणी आहे, शुद्ध दिसतंय. हे पाणी भरू शकता. उतरत असताना तुम्हाला गरज लागेल, कारण की जाताना तर आपण पाणी घेऊन जातो. आणि फेब्रुवारी महिना चालू आहे आता, फेब्रुवारी महिन्यातही बऱ्यापैकी पाणी इथे असतं. तर उतरताना तुम्हाला गरज लागेल. पण बघूया आता वरपर्यंत कुठपर्यंत पाणी मिळतं. तसं आम्ही सोबत 2 ते 3 लिटर पाणी सोबत ठेवलेलं आहे, कारण की आम्हाला ढाकोबापर्यंत जायचं आहे. ते पाणी
असेल नाही, शाश्वती नाही. ही मस्त हवा सुटली, एकदम सुंदर वातावरण. एक बॉटल संपलेली. मला हे पाणी जरा चांगलं वाटलं. वरचे ते किडे बघू शकतात, ते वरती पोहत आहेत आणि खाली मासेसुद्धा खूप आहेत. त्यामुळे पाणी पिऊ शकता. मस्त अजून पाणी वाहत आहे. धार लागले चांगला. पिण्याचं पाणी मुबलक प्रमाणात आहे. पाणी नाही घेतलं 1-2 लिटर असेल तरी चालेल ह्या नाळीत. 1 लिटर पण पुष्कळ आहे असं जाणवतं आहे आता. अजून बरंच वरती जायचं आहे. वाट शोधत शोधत चाललो आहे. नाळेपासून थोडं आडवं बाजूला जायला लागतं परत नाळेतून. बघूया इथून कसं जायचं आहे. ओढाला पक्षी, इथे खूप पक्षी आहेत. हां बघा, इथे खडकावर बसलेलं आहे. ते खूप सारे पक्षी आहेत आणि खूप सुंदर त्यांची अशी किलबिलाट चालू आहे. खूप प्रचंड, म्हणजे मला तर 10 प्रकारचे आता पक्षी दिसले इथे. उडतायत, पाणी पितायत. सुंदर वातावरण इथे. 2-3 दगड आहेत इथे. महाकाय अशी दगड आहेत. विचार करा, हेच जर खाली वाहत गेलं तर एक गावाला पूर्ण घेऊन जाईल सोबत. चिंध्या लावलेल्या आहेत, तर चिंध्या बघत बघत यावं लागतं. ओळाच्या तर आम्ही डाव्या बाजूला आहेत, तिथून सरळ चाललं आहे. त्याच्यामध्ये मासे बघा किती आहेत. एवढ्याशा पाण्यामध्ये जवळजवळ 500 मासे असावेत. हां सर, पाणी कमी होत चाललं. जेवढं झिरपते तेवढं झिरपणार, नंतर पाणी कमी होणार. पक्षी वगैरे पाणी प्यायला आलेले आहेत. सुंदर वातावरण आहे. दिस इज व्हॉट ब्युटी इज. खालून नाळ चालू आहे आम्ही. इथे थोडं कुठेतरी मार्किंग केली आहे कोणी आपल्या ट्रेकर मित्रांनी. आणि समोर हा बोल्डर बघा, तो अशा ठिकाणी थांबला आहे. त्याकडे बघितलं असं भास होतं की कधी अंगावर येऊ शकतो. भीती वाटते बघायला, पण तो वर्षानुवर्ष असं अडकलेला आहे. आणि इथून आपल्याला अजून वर जायचं आहे. ही जी नाळ दिसते छोटी व्ही शेपमध्ये, इथे आपल्याला जायचं नाही आहे. तर या बाजूला आहे ओढापाण्याची नाळ. तर आपण खालून आलो. मोठे मोठे बोल्डर दगड दिसत आहेत. हे सगळे घोड्यापाण्याच्या नाळीतले आहेत. आणि इथून आता आपल्याला उजवी बाजूने जायचं आहे. आणि समोर जे दिसतं आहे हे नाळीची वरचं टोक आहे. खूप सुंदर आहे ओव्हरऑल. त्या बाजूला रिठ्याचा दाऱ्याचं नाल, ती समोरची, आणि घोड्यापाण्याची नाळ, दोन्ही बाजूबाजूलाच मध्ये एक डोंगर आहे. तर आपण इथून सरळ चढणार आहेत. अजून 1-1.5-2 तासाची चढाई वाटते. सापाच्या पिल्ल्याची कोस आहे. कोणता साप असेल ओळखा, माहिती असेल तर. त्याचा चेहराही पण आहे, चेहरा डोळे सगळं दिसतं. पाठी बावला बावली सुळके आणि आपली समोर घोड्यापाण्याची नाळ. खूप सुंदर ट्रेक झाला आहे आमचा आत्तापर्यंत. मस्त हवा सुटली आहे, फुलपाखरं, पक्षी, पाणी, सर्व काही या ट्रेकमध्ये. आणि सुखद अनुभव आहे. कंटाळा नाही येते आणि असं जाणवते नाही की अशी ट्रेक करतो आहे. मधमाशा पाणी पित आहेत. थोडं पाणी साचलं बघू शकता तुम्ही. आणि इथे वरती तुम्हाला दिसत असेल तर एक 10 ते 12 मधाची पोळी आहेत, मोठी मोठी. तर विचार करू शकता या एरियामध्ये किती मधमाशा असतील. तर तुम्ही जेव्हा ट्रेकिंगला येता तेव्हा डिओ वगैरे वापरत नका जाऊ. त्यामध्ये अल्कोहोल बऱ्याच प्रमाणात असतं आणि त्यावर अट्रॅक्ट होतात मधमाशा. 1000 एक मधमाशा आहेत पाणी प्यायला आल्यात. रिस्की एरिया आहे खूप. आम्ही मुकाट्याने चाललो आहे बाजूबाजूने. बऱ्यापैकी आपण आता खालून वर आलेलो आहे. ऊन पडायला लागले, डोक्यावर 12 वाजले दुपारचे. आणि मध्ये एक असा सुळका आहे, त्याच्या एक डाव्या बाजूने एक वाट जाते आहे, उजव्या बाजूने. उजव्या बाजूची जास्त क्लिअर वाटते, जास्त ऊन येतं तिथून जायचा प्रयत्न. आणि वाट पण अशी क्लिअर वाटते. इकडे जरा झाडी वाटते. या बाजूने चाललो आहे, उजव्या बाजूने. नाळीतून वर चढताना आपल्याला आता वानरलिंगी दिसते, सुळका, आणि जीवदान पूर्ण दिसतंय.
जीवदानावरचे अवशेष पण दिसत आहेत थोडे थोडे डोळ्यांना. आणि पूर्ण आता ही नाळीचा डीप असा अवतार दिसत आहे. पूर्ण ऊन पडलं आहे नाळीमध्ये आणि अजून बरंच वर जायचं आहे. अशा ठिकाणी बसलो आहे. खूप चारीबाजूचं खूप सुंदर असं दृश्य दिसत आहेत आपल्याला. खाली अशी डीप घळ दिसते आहे आणि समोरच वानरलिंगी आणि जीवधन त्यांचं एकदम उन्हामध्ये असं सोकलेलं रूप दिसतंय. आणि चारी बाजूला कडेत आणि एकदम शांतता आहे. अद्भुत अनुभव आहे. वरती आमचं अजून अर्ध्या तासाची ट्रेकिंग बाकी आहे. वर गेलो की आपण टॉपला पोहोचू. आम्ही आता जवळजवळ पोचलेलो आहेत वरती. कारवीचे झाड आहेत. जवळ एक 20 ते 30 मीटर राहिलेलं आहे उंची. आणि बऱ्यापैकी आम्ही डीप आता घळ दिसते गोडेपाण्या नाळ्याची. आणि आता नानाचा अंगठासुद्धा दिसतो आहे जीवधन आणि वानरलिंगीच्या बाजूला. आणि खालचा कोकण परिसर पण दिसतो आहे आणि बावलावाली सुळके असं संपूर्ण चित्र दिसतं या घोडेपान नाळेतून. खूप सुंदर अनुभव आहे. आम्ही घोडेपान नाळ्याच्या एकदम टॉप पॉईंटला आलेलो आहेत आणि जवळजवळ आम्हाला किती वेळ लागला सर? पावणे 5 तास लागले. त्यामध्ये समजा आमचं 1 ते दीड ते 2 तास आम्ही आराम केला. म्हणजे नाश्ता केला, रेस्ट केला. नॉनस्टॉप आले तर 3-3.5 तासाची ट्रेक आहे नॉर्मल स्पीडने. सुंदर आहे. खूप सुंदर अनुभव आहे. आम्ही अशी घाटवाट कधी पाहिली नाही आणि कुठेच असं वाटलं नाही की रिस्की पाहिजे आणि कठीण आहे, जमणार नाही. सर्व मस्त होतं. ओव्हरऑल मस्त. व्ह्यूज मस्त, वातावरण मस्त. तर आता आमची पुढची वाटचाल होती आहे ढाकोबाकडे. तर समोरची वाट चालली आहे, ही चालली आहे आंबिवली गावाकडे. आपल्याला आंबिवली गावातून आता सरळ राईट मारायचं आहे ढाकोबाकडे. आंबिवली गाव दिसतं आहे खाली. पाठून आपण नाळीतून आलो कारवीच्या जंगलातून आणि आता पूर्ण क्लिअर दिसतं आहे. ते उच्छिलचं धरण आहे आंबिवली गावातलं. आता आपल्याला असंच इथून या बाजूला दिसत नाही वाट, तिकडून ढाकोबाकडे जायचं आहे. प्रसन्न वातावरण आहे. जास्त गरम होत नाही आहे. दुपारचे 1 वाजलेले आहेत. हे बघा कढीपत्ते आपण विकत घेतो आणि इथे एवढ्या उंच डोंगरावर हे नैसर्गिक असं कढीपत्त्याचं झाड आम्ही रात्रीच्या जेवणासाठी घेतो आहे आणि एकदम नॅचरल. त्याला फुलं पण आलेली आहेत. ही बघा फुलं आलेली आहेत सुंदर अशी. तर आपण इकडून आलो घोड्यापाण्याच्या नाळीवर इकडून. आणि हा जो मार्ग आहे हा चालला आंबिवली आणि ढाकोबाकडे आणि हा रिठ्याच्या दाराकडे चाललेला आहे. रिठ्याचा दारा म्हणतात. ही एक घाटवाट आहे. त्याच्या डोंगराच्या पलीकडे आपण घोडेपाण्याची नाळ केली. हा रिठ्याचा दारा आणि आपण चाललो आहे आता रिठ्याचा दारा. आज नाही, भविष्यात पुन्हा करू. आता आम्हाला ढाकोबा करायचा आहे. ढाकोबा करून मग दुर्गला जायचं आहे. तर आपण पलीकडून आलो घोड्यापाणी आले, रिठ्याचा दारा पाहिला आणि तिथून आपण असं ट्रॅव्हल्स घेत आलो. अजून गाव खालीच आहे पण ट्रॅव्हल्स घेत आपण या डोंगराच्या खालून आता इथून चाललो आहे आणि इथून सरळ अजून वर चढायचं आहे परत. तिथून आम्हाला ट्रॅव्हल्स मिळाला नाही जायला, तर आम्ही परत खाली उतरलो आणि आता असं चाललो आहे. परत आम्हाला वर चढून ढाकोबाचं असेंड करायचं आहे. तर आम्ही तिथून खाली उतरलो पूर्ण नाळेतून आणि हा दारेघाटाची नाळ आपण एकदा केलेली आहे ढाकोबावरून आलो तेव्हा. तर परत आम्हाला एवढं ढाकोबा चढायचं आहे वरती आणि ढाकोबाला जायचं आहे. इथं ढाकोबाचं पठार आहे. इथून ढाकोबा किल्ल्यावर जायचं आणि मग दुर्गाला जायचं. गाव बऱ्यापैकी खाली सोडला. सोबत आम्ही लंच आणलेलं तर केलं. आता वरती चाललो आहे ढाकोबाकडे. पठाराकडे पोचू आणि इथे कातत कोरलेल्या पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी. 4 वाजलेले साधारण. अजूनही गाववाल्यांचा आवाज येतो आहे वरती. शेळ्या आणि गाई वगैरे चरायला आणल्यात. आता ढाकोबा दिसतोय आम्हाला समोर. खालून अशी वर आलो. आता या कारवीच्या जंगलातून परत जाऊ
थोडाच असेंड असेल आणि ढाकचा पण थोडा असेंड दिसतो आहे. तिथून मग तसंच आम्ही सरळ दुर्गला जाणार आहेत. खालून आम्ही वर आलो आता. समोर ते आपलं गोड्यापाणी नाळ ह्याच्या पाठी आहे, दिसत नाही आता. आता पण आपल्याला बऱ्यापैकी जुन्नरचे दुर्ग दिसत आहेत. निमगिरी, हनुमंतगड, इकडे शिवनेरी, बरेच दुर्ग दिसत आहेत परिसरातले. आणि इथून आता कारवीमधून आम्ही सरळ वाटकडत चाललो आहे वरती ढाकोबाकडे. कंटिन्यू चालतो आहे आम्ही. जवळजवळ 4:30 झालेले आहेत, म्हणजे 8 तास झाले कंटिन्यू चालतो आहे. 1-2 तासाचा ब्रेक झाला असेल, 2 ते 3 तासाचा. आणि आता आम्ही ढाकोबाकडे चाललो आहे. खालून आलो आम्ही, तसं डावी उजवी करत वरती पोचलेलो आहे. आणि या इथून आम्ही परत दुर्गाला जाणार आहेत. ही जी पश्चिम बाजू आहे तिकडे, आणि आता ही उत्तरेकडची बाजू अशी वर चढून चालली आहे. ती चालली आहे ढाकोबाकडे. ढाकोबा आता आम्ही 10-15 मिनटात वरती जाऊ, ढाकोबा बघू आणि परत खाली उतरून इकडे जाऊ. वरतून खूप सुंदर असे जुन्नर तालुक्यातले सर्व दुर्ग दिसत आहेत. वरती जाऊन बघूया आपण. भेकड चालला आहे बघा, उड्या मारत आहे मस्त. समोरच होता बिचारा, चरत होता. नशीब असतात कधी कधी पाहायला मिळतं. चरत होता बिचारा, डिस्टर्ब केला त्याला आम्ही. 8-9 तास कंटिन्यूस ट्रेक करून पण शेवटी पोहोचलेले आहोत ढाकोबा. आणि एवढं सुंदर वाटतं आहे, एवढं सुंदर वातावरण आहे आजूबाजूचं. आणि आजूबाजूचे एवढा परिसर एवढा सुंदर दिसतो. सर्व दिसतं, सर्व किल्ले दिसतात परिसरात. हे बघा खाली बघा, हा टॉप पॉईंट आहे एकदम. बघा पूर्ण नाणेघाट दिसतंय, तिकडे रतनगड दिसतंय. जर हे चांगलं असेल वातावरण तर माहुलीसुद्धा दिसतो. अगदी जवळ दिसतोय जीवदान. नंतर इथली आपली जी आपण आज हे केली गोड्यापाण्याची नाळ, इकडे तेव्हा रिठ्याचा दरा, इकडून दाऱ्याघाट, आणि पूर्व बाजूची पूर्ण जुन्नर परिसरातले सर्व 7च्या 7 किल्ले पूर्ण दिसत आहेत. शिवनेरी पासून हडसर, चावंड, सर्व किल्ले दिसत आहेत. खूप सुंदर वातावरण आहे आणि खूप सुंदर अनुभव आहे. आणि खाली बघा किती खोल आहे, असं कुठे पाहायला मिळत नाही. कोकण कड्याला पण एवढी डीप व्हॅली नाही आहे जेवढी ते डीप व्हॅली आहे. हे आपलं सोनावळे गाव, पळू सोनावळे, आणि तिथून आपण ट्रेक चालू केली. तर आम्ही थोडं एक्सप्लोअर करू. तिकडून दुर्ग किल्लाही दिसतोय, खाली उतरून आम्हाला दुर्गालाच जायचं आहे. सुंदर अनुभूती आहे. तर ना आम्ही भारावून गेलो आहे सगळं बघून एकदम, म्हणजे काय आता शब्द अपुरे पडतात आम्हाला. सर्व दिसत आहे, तुम्ही नाव घ्या आजूबाजूच्या परिसर, सर्व किल्ले दिसत आहेत. ठाणे जिल्हा म्हणा, पुणे जिल्हा म्हणा, इकडचं पाठचं दक्षिणेकडचा पुणे जिल्ह्याचे किल्ले दिसत आहेत. इथून रायगडही दिसू शकतो वातावरण जर व्यवस्थित असेल तर. हा बघा समोर दुर्ग दिसत आहे. आणि आता त्या बाजूचे जोडगोळी दिसते आपल्याला गोरखगड आणि मच्छिंद्रगडाची. थोडं अंधुक आहे तरी पण बऱ्यापैकी स्पष्ट दिसत आहे. आणि बघा किती अफाट पसरलेलं आहे एकदम. हे अफाट ह्याचं परिसर आहे ढाकोबाचा. तिथून सुरू होतं तो दुर्गापासून ते पूर्ण इथपर्यंत आहे. अद्भुत. मित्रांनो इथेच शिवलिंगाच्या आकाराचं हे होतं, कोरलेलं आहे दगडामध्ये. एकदम सर्वात उंच ठिकाणी ढाकोबाचं, आणि तिथेच कोरलेलं होतं.
हे ना इकडून चालू दे असं व्यवस्थित चालू असतं पाहिजे. मी आता उतरतोय ढाकोबा आणि इथून पूर्ण आता आमची वाट अशीच आहे. इथून खाली उतरत 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 दुर्गाला थोडी चढाई आहे. ही चढाई चढून मग आम्ही दुर्गाला जाणार. तिथे ॲक्च्युली आमचे दुसरे मित्रमंडळी आले आहेत गाडी घेऊन, कारण की दुर्गादेवी मंदिरापर्यंत गाडी येते. सो त्यांच्यासोबत आम्ही राहणार आहेत. ॲक्च्युली टेंट वगैरे आणि जेवणाचं सामान त्यांच्याकडेच आहे, त्यामुळे आमचं तेवढं एक कष्ट वाचलेले आहेत सोबत सामान घ्यायचं. 1.25 तास लागेल ना आपल्याला, 1.25 ते 1.5 तास लागेल तिथे जायला. अच्छा, मग इथून इथं थांबणार का वस्तीला? मग जेवण वगैरे जेवण करायचं हाताना. कुठे जेवण करता? तिथं ठेवलेलं असतं त्यांनी, त्या झाडाखाली सीधा ठेवलेलं. झाडाखाली. आणि झोपायला तिथेच पांघरून वगैरे आहे का? पांघरून आहेत ना. हो बघा का अरे इकडं पण आता काय करता, पडाळी तिकडं चांगला होता पण तिकडं पैकी तांब वासराला दिसत मला इकडून काय साप का? नाही तांब तांब तांब. ते गोचिड बघा. हां हां, गोचिड गोचिड. हां चालेल, चला. जवळजवळ 9 तास झाले आम्ही ट्रेक करतोय आणि आम्हाला 9 तासानंतर हे बाबा भेटलेत. तिकडे कोणतरी दिसतंय, तर मला दिसतंय कोण दिसलं होतं जीवात जीवाला. पुढे पाणी पण आहे ओळामध्ये, पाणी पिऊ आणि दुर्गावर जाऊ. दुर्गा दिसते आता समोर. तर चाललो आहे आम्ही आता. पाणी पण इथे खाली ओळा. 2 बॉटल बस झालं. तर आम्ही इथे आलो, त्या बाबांनी सांगितलं तर पाणी आहे. आम्ही इथे येऊन गेलो ॲक्च्युली, एक महिन्यापूर्वी आलेलो आणि वरपर्यंत पाणी होतं. सगळं दूषित झालं आहे. एवढंच एक चांगलं पाणी वाटतंय. आता हे भरतो आम्ही. मित्रांनो हा बघा, तर ट्रेक करताना सह्याद्रीमध्ये कातळ बघून जात जा. घोणसा पिल्लू आहे छोटा. कातळावर आता थोडं कातळ संध्याकाळी गरम असतं, त्यामुळे ते शेकायला येतात. सांभाळून. हा आवाज नाही करत आहे, तसा मोठा कोणाचा असेल तर आवाज करतो. तर आम्ही चाललो आहे पुढे, तर व्यवस्थित बाट बघत जाऊ कातळावरची. एकदम दूरवर ढाकोबा दिसतोय. तिथून आम्ही एक 5 वाजता निघालेलो, तर जवळ 7 वाजले. 2 तास लागले इकडे यायला. इथून पुढे आता दुर्गाच्या मार्गावर आहेत. दुर्गा तिथे पुढेच आहे. तिथून एक खुट्याचा दाराला एक वाट जाते, तिथे आपण निघणार आहेत आणि तिथून सरळ जाणार आहेत. ती वाट खाली जाते. आपल्याला अजून पुढे जायचं आहे. उद्या त्रिगुणधारा करायची वाट, तीही पुढे आहे त्याच्या. तिथून आपण खुट्याचा दार वरती चढलेलो, काही कळत नाही आहे कसं आलेलो. थोडी थोडी वाढ दिसते. इथून असं आपण वरती आलेलो आणि असं गेलेलो. खुट्याचा दार आहे खाली. खूप रिस्की पाहिजे. आपण पूर्ण खाली सरळ जायचं. आणि आपण आता चालू इकडे दुर्गाला. दुर्गा तिकडे दुर्गा दिसतोय थोडा थोडा. सरळ एकदम स्टीप खालचं तळ दिसतंय. कुठून याच्यात आहे, मध्ये काय डोंगर नाही काय नाही. इथूनच आम्ही आली केलेली वाट. आता विश्वास नाही बसत आहे, खालून आलेलो आहे एकदा. सुंदर आहे पण. चला आम्ही आता अंधार जवळजवळ संपतच आलेला आहे. इथून एवढी झाडी क्रॉस केली की दुर्गादेवीच्या इथे पोचू. दुर्गादेवी कोकण गाड्याच्या इथे पोचलेले आहेत. समोर हे जंगल आहे, दुर्गादेवीचं मंदिर आणि ते दुर्ग आणि ते ढाकोबा. अशी आमची आजची ट्रेक होती 1 दिवसाची. जवळजवळ आम्ही 15 किलोमीटर चालून आलो आहे. 9.5 तास लागले एकूण. सगळ्याला पूर्ण आज एक्झर्शन दिलं आहे, पण ठीक आहे, इट्स वर्थ इट. आणि उद्या आम्ही दुर्ग पाहून सकाळी इथे उतरणार आहोत. त्रिगुणधारा इथून खालची वाट आहे ती. उद्या ती आपण बघूया. आणखीन 2 घाटवाट आहेत, त्यांचाही आपण पॉईंट पाहूया. वरचं एक पोशेची नाळ आहे आणि दुसरं माडाची नाळ. त्या दोन्ही टेक्निकल आहेत. भविष्यात कधी वेळ मिळाला तर करूया. सध्या उद्याची त्रिगुणधारा आहे. तर भेटूया आता डायरेक्ट सकाळी. सुप्रभात मित्रांनो, दिवस दुसरा. आज आपण चाललो आहे त्रिगुणधारा.
आपली मंडळी काल होती, आपण इथे वस्ती केली. दुर्ग किल्ला पाहत नाही आता. दुर्ग किल्ल्यावर तसे काय अवशेष नाही आहेत पाहण्यासारखे. छोटा किल्ला आहे. बाजूला दुर्गादेवीचं मंदिर आहे, तिथे पण जात नाही कारण की आधीच पाहून झालेलं आहे. तुम्ही लॉगमध्ये बघा दाऱ्या घाटाच्या. आणि इथून आता आपण चाललो आहे सरळ. इथून जी पश्चिमेकडे वाट चालली आहे त्रिगुणधाराकडे चालली आहे, तलावाच्या बाजूने, तिकडेच आपण चाललो आहे. अशी निळी अशी गोंडस अशी फुलं आली आहेत पूर्ण झाडाला. कसलं झाड आहे माहिती नाही, सुंदर वाटतात. कोकणातली सगळी गावं दिसत आहेत सुंदर. हे धरण आहेत सोनावळेचं. मस्त आता धुकं ओसरत चाललं आहे आणि आपली वाट पुढेच आहे. हा ही जी नाळ चालली आपल्याला त्याच नाळीतून उतरायचं आणि त्या वाडीला जायचं आहे. आणि ते रामपूर गाव आहे, आपल्याला इथेच उतरायचं आहे. जास्त वेळ लागायला नाही पाहिजे. इकडेच त्रिगुणधारा याच्या बाजूला, नदीच्या बाजूला तर डोईपोडी नदी म्हणतात. ही नदी पुढे जाऊन काळू नदीला मिळते. तिकडून आलो आणि तिथून आता आपण ते खाली उतरतोय. म्हणजे एक रस्त्याचं काम दिसतंय चालू, अंडर डेव्हलपमेंट आहे रोड. आणि आपण इथून ते पुढे हे दिसते नाळ, म्हणजे जे खास दिसते तिकडेच जायचं आहे. इथून आता खाली उतरून परत तिकडे पुढे जाऊ. कडेकडेने चाललेलं आहे. पुढे आता इथून या रस्त्याला लागू, या रस्त्याने मग पाठी, डोंगराच्या पाठी आपली जी त्रिगुणधारा नाळ आहे. 17-18 किलोमीटर नंतर आम्ही मानवी रस्त्यावर चालतोय. पायांना जरा बरं वाटतं. पाठी आपण हे सोडलं, दुर्ग सोडलं, पुढे चाललं आहे सरळ. तिथे एक काका आहेत, लांबूनच आम्हाला आवाज दिला की त्यांना पण डोनीच्या दाराने यायचं आहे. त्याने ओळखलं, आम्ही चाललो आहे पुढे. तर बोलत होते की सोबत येतो. म्हटलं आम्हाला उशीर झाला, पुढे जातो आहे. ते खूप सारे पक्षी आहेत. एक सुवासारी टिपला त्याला, त्याचं नाव आहे वेडा राघू असं म्हणतात. आणि तसे बऱ्याच पक्ष्यांचे आवाज येतात तिथे. पूर्ण परिसर बघा, सगळी झाडं आहेत, किती असंख्य पक्षी असतात. सगळ्यांचे आवाज ऐकत ऐकत चाललो आम्ही पुढे. तिथून आता पुढे आपण आपल्याला अजून एक 15 ते 20 मिनटं चालायचं आहे. तर आम्ही इथून आलो रस्त्याने आणि इथे एक गाच आहे, तिथे माडाची नाळ आहे, जी झाडी दिसते ते माडाची नाळीची टेक्निकल आहे. टेक्निकल यामुळे खाली बघा, तर एवढं डीप आहे खाली. तुमच्या दगडावर उभं आहे, तिथून सरळ खाली फॉल आहे, त्यामध्ये काय दगड नाही काय नाही. आणि याच्या पाठी आहे माडाची नाळ, तिकडे पोशीची नाळ, दोन्ही टेक्निकल आहेत. आणि आपण ज्या नाळेने उतरणार आहेत ती ही नाळ स्पष्ट दिसते आहे, वरून खालपर्यंत एकदम खालपर्यंत दिसते. आणि ती रामपूर गावात उतरते. त्या बाजूची जी नाळ आहे ती आहे याची डोईपोडी नदीची, जिथून माडाची नाळ तयार होते. तर आपल्याला इथून आता पुढे जाऊन तसं उतरायचं आहे खाली. पूर्ण दगडच आहेत, पण सावली असणार आहे मोस्टली असं दिसतंय. समोर दुर्ग दिसतोय, पण दुर्गाच्या पायथ्याशीच काल राहिलेलो. तिथून आपण सरळ आलो आणि ही जी रिज दिसते तिथून पायी आलो, तिथून रस्त्याने आलो. आणि हा डांबरी रस्ता इथून हा आंबे हातवीज माळीण वगैरे जिथे हे झालेलं, लँडस्लाईड झालेली आणि ते गाव पूर्ण नाहीसं झालेलं, ते गावाचा रस्ता इथून पुढेच आहे. आणि आपण इथूनच चाललो आहे परत त्रिगुणधाराच्या तोंडापाशी. बिबट्याची विष्ठा आहे. आधी आम्हाला आणखीन एक विष्ठा मिळाली, पूर्ण रस्त्यावर आहे. म्हणजे इथे बऱ्यापैकी वन्य प्राणी आहेत. काल पण आपल्याला पेकड दिसला. रानडुकराचे पाय आहेत, खूप जागोजागी त्याने खणून ठेवले. तो झाडाची मुळं खातो
त्या मुळांच्या शोधात असंच काहीतरी कुठेतरी खणत असतं. बरेच रस्त्यावर पडलेले आहेत त्याचे. ताजं आहे, सकाळचं किंवा काल रात्रीचं वगैरे असं. पूर्ण अशी आता आपली त्रिगुंधारा इथे तोंडापाशी जाऊ आपण. तर आम्ही उतरतो आहे, म्हणजे सगळं कारवीचं जंगल आहे आणि त्रिगुंधारा खाली चालली आहे. त्याच्या बाजूनेच ही वाट खाली चालली आहे. आम्ही इथून आता उतरतो आहे खाली. पूर्ण कारवीचं जंगल आहे, काय दिसणार नाही. छान असे फुलपाखरू मिळालेत आम्हाला. त्या सह्याद्रीमधलं वैभव. मी वरतून येतो आहे, अशी नाळ सुरू केली आणि असं कपारीने आलो. खूप स्टीप आहे, म्हणजे असं आडवा पट्टा आम्हाला लागलाच नाही. आत्ता पहिल्यांदाच लागला म्हणून इथे थांबलो आहे. आणि इथे बघा किती दगडी पडत असतात नेहमी, आणि या बाजूने पण पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडी रिस्की वाटते ही, जेणे जास्त करून पावसाळ्यात आणि जेव्हा हवा जास्त असते तेव्हा रिस्की होऊ शकते. इथपर्यंत कारवी होती, इथून पूर्ण दगड खाली आले आहेत. असं वाटते वरतून पूर्ण एक लँडस्लाईड झालेली आहे. सगळं खाली सगळं वाहून गेलेलं आहे. तर पण यातून वाट आहे थोडी थोडी खाली जाणारी. तर आम्ही तिथून आलो. जवळ एक तास झालं मी उतरतो आहे, डिसेंड करतो आहे. आणि इथून आता त्या बाजूला होतो नाळेच्या, डोणीचा दार त्रिगुंधारा. आणि इथून आता क्रॉस करून इथे दगडी ठेवलेले आहेत. इथून क्रॉस करून हा मार्ग दाखवतो आहे. आता बघू हा कुठपर्यंत खाली जातो, कारण की इकडे तर चान्स दिसत नाही खाली जायला. 11:30 वाजले आम्हाला. 9:15 9:30 वाजता आम्ही नाळ उतरायला घेतलेली. उतरलो आहे जवळजवळ. वरती टोक दिसतं आहे आणि ही नाळीची आता खालची बाजू आहे. आणि वेगवेगळे पक्षी आहेत बघा, सुंदर असे पक्षी आहेत. त्यांचा आवाज येतो. भीमाशंकर निसर्ग अभयारण्य आहे. ते खूप सारे फुलपाखरे आहेत. आता वसंत ऋतू आहे, त्यांचं ब्रीडिंग सीझन आहे. खूप सारे ते उडताना दिसेल तुम्हाला फुलपाखरं. हे बघा, प्रचंड फुलपाखरं आहेत, सगळे वेगवेगळ्या प्रकारचे. मधमाशांचं पोळं वरतून पडलेलं दिसतंय. की खाली आलो आम्ही आता डोणीच्या दाराने. डाव्या बाजूचं डोणीचं दार आणि उजव्या बाजूची माडाची नाळ. ती थोडी टेक्निकल आहे, कठीण आहे. आणि आता इथून जरा फ्लॅट रस्ता चालू झालेला आहे. इथे वणवा वगैरे लागलेला होता. तर इथून सरळ हा रस्ता गावात जातो आहे. आपण या नाळीतून आलो. त्रिगुंधारा म्हणतात, डोणीचं दार म्हणतात तिला. डोणीचं दार यासाठी, याच्यावरती जी सरळ गाव आहे त्याचं नाव डोण आहे, त्यामुळे डोणीचं दार किंवा त्रिगुंधारा म्हणतात. ही जी आहे ही माडाची नाळ आहे. टेक्निकल आहे, इथे जरा मेहनत घ्यावी लागते. आणि ही आहे पोशीची नाळ या बाजूची, ही पण टेक्निकल आहे. आणि ही सोपी वाट आहे, ज्या वाटेने आपण आता आलो. 12 वाजलेले आहेत आणि फायनली आम्ही पोचलेलो आहोत वाघाची वाडी. इथून आता आम्ही घरी जायचं, बघू कसं जायचं. तर हा होता आत्तापर्यंतचा त्रिगुंधारा. खूप सोपी वाट आहे, पण खूप चाल जास्त आहे आणि ट्रॅव्हर्स जास्त होतं, डिसेंट कमी होतं, वेळ लागला त्याच्यामुळे. तर इथे आमचा आता व्लॉग संपवतो. आणि आमची इथे प्रवासी संपलेला 2 दिवसाचा. कंटिन्यू चालू होतं, फक्त आम्ही 6 ते 7 तासाची रेस्ट घेतली, त्यानंतर कंटिन्यू चालू होतं. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला, तुमचे अभिप्राय नक्की कळवा. भेटूया तोपर्यंत सह्याद्रीमध्ये कुठेच भटकताना. चला, जय शिवराय. जय शिवराय.